सर, सगळ्यात आधी तर भाजपने एक रॅप सॉन्ग तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जोरदार टीका केलेली आहे. खोटं बोलून मत मिळवले, लाज वाटत नाही का असं म्हटलेलं आहे. हा जनतेचा महाराष्ट्रातील अपमान आहे. ज्या जनतेने मतं दिली त्याचा अपमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आणि ज्या भाषेचा वापर केला आहे ती भाषा ही मला वाटतं की ज्यांना अक्कल किती आहे, महाराष्ट्रातील संस्कृती, महाराष्ट्रातील संस्कार, महाराष्ट्रातील एकूणच सामाजिक रचना याचा विचार केल्यावर ज्या भाषेचा प्रयोग केला आहे का ती पाहिल्यानंतर हा मूर्ख माणूस आहे बनवणारा, मूर्खाच्या विश्वात वावरणारा हा कोणीतरी पागलपणाचं लक्षण आहे. उद्या हा सांग वाजवताना जर कोणी भेटला तर लोक दगड मारतील अशा प्रकारची खालच्या स्तराची भाषा यामध्ये आहे. ज्यांना इतिहास माहीत नाही, ज्यांना स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये कोणाला काही देणं घेणं नव्हतं, त्या इंग्रजाची पाय चाटणारी विचाराची मंडळी होती. ती मंडळी अशा विचार डोक्यात आणू शकतात आणि ते त्यातून दिसलेलं आहे. स्वातंत्र्य महत्प्रयासाने किती मिळालं 75 वर्षापूर्वी, आणि किती लोकांनी खस्ता काढल्यात, किती लोक ज्यालात किती काळ होते, सगळे अख्खी प्रॉपर्टी नेहरूंनी दान केली 1000 कोटीची. त्यावेळेस यांची अवकात आहे काय कोणाची 5 रुपयाची प्रॉपर्टी दान करायची? तो संघर्ष त्यांनी केलेला योगदान अख्ख्याच्या कुटुंब 10 वर्ष जलात सडली आणि त्यावेळेस हे मिळालं स्वातंत्र्य. आणि फुकटची मजा मारताना ही भाषा जी येते तोंडात, ही भाषा खरं म्हणजे मूर्ख माणसाच्या मुखातच अशी भाषा येऊ शकते, यापेक्षा दुसरा शब्द नाही. ज्या पद्धतीनं भाषा वापरली गेली आहे आणि काही आहेत, यामुळेच भारतीय जनता पक्षाची स्थिती अशी वाईट होत चालली आहे. मला वाटतं हे सॉन्ग अधिक वाजवावं म्हणजे आमचे पुन्हा 2-4-5% मतं वाढतील. परंतु आपल्या शीर्षस्थ सगळे जे नेते आहेत, केंद्रातले जे नेते आहेत, त्या सगळ्यांचा व्हिडिओमध्ये वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर त्या आम्ही कायदेशीर काय करायचं ते आम्ही आता करणार. आम्ही ते बघितलं आहे. आम्ही कायदेशीर जे काय कारवाईचं आहे ते करू. जो केला त्याच्यावर कारवाई ते होईल, ते कारवाईच पात्र आहे. आम्ही आमच्या सगळ्या लोकांच्याकडून माहिती घेतली आणि आम्ही लिगल माहिती घेतलेली आहे, ती योग्य कारवाई ते करू. 3 दिवस झाले उद्धवजी दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. आज सुद्धा होणार आहे. आपल्या काही नेत्यांची झालेली आहे. असं कळतं आहे की काँग्रेस जागा वाटपामध्ये मोठा भाऊ असेल असं जवळपास निश्चित झालंय. काँग्रेस विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जागा लढेल असं जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय. नाही, अजून चर्चा तशी नाही आहे. तुम्ही काही आम्हाला विचारून अडचणीत आणायचा प्रयत्न करू नका. जागेच्या वाटपाची काल दुसरी बैठक झाली आणि आम्ही धोरणावर चर्चा केली, काही प्रमाणात फॉर्म्युलेवर चर्चा केली आणि विशेष करून पहिली महत्त्वाची एक सभा महाविकास आघाडीची 3ही पक्षाच्या नेत्यांची, प्रमुख कार्यकर्त्यांची होती आहे. जिल्ह्यातून 3ही पक्षाचे प्रमुख नेते यावे. ते षण्मुखानंद हॉलमध्ये 16 तारखेला तो कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपल्या प्रचाराला सुरुवात करावी. त्याचा प्रचाराचा नारळच म्हणूया आपण, महाविकास आघाडीचा फोडला जावा अशी त्यामध्ये चर्चा झाली. आणि त्याबरोबरच 20 तारखेला राहुलजी गांधी येणार आहेत. स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा मुंबईत जन्म झाला, त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि जयंती उत्सव मनवायचा आम्ही ठरवला. तोही कार्यक्रमावर चर्चा झाली. मुळात ज्या नेतृत्वाचा संबंध आपण आता बोललात की दिल्लीत वगैरे, तो त्यांचा अधिकार आहे कोण दिल्लीत जायचं, कारण ते इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहे, प्रमुख नेते आहेत इंडिया आघाडीचे. इंडिया आघाडी ताकदीनं लढली, 10-20 जागांचा फरक पडला, काही फंद फितुरीनं जागा जिंकल्या गेल्या, नाहीतर देशातलं चित्र बदललेलंच होतं. मोदींना लोकांनी पसंती दिलीच नव्हती मुळात देशात. आणि अशा स्थितीमध्ये आघाडीच्या शीर्षस्थ नेत्यांना भेटणं हे काही गैर नाही. याला कोणी टीका करत असतील तर त्याला तो लखलाभ आहे. म्हणजे तुमच्या दरवाज्यात उभा झाला की तो त्याला पावन करून घ्यायचा. महबूबा मुफ्तीची हात मिळवून गेली, तुम्हाला लाज वाटली नाही, तुम्ही तुमच्या तोंडावर पुन्हा कधी युती करणार नाही म्हणून
तुम्ही शपथ घेतलात, त्यांना परत तुम्ही सोबत घेऊन सत्ता बनवावी लागली आमचे नितीश कुमारांना. कुठल्या विचारानं प्रेरित आहे ते सगळ्यांना माहीत आहे. चंद्राबाबू त्यांच्यासोबत घ्यावी लागली सत्तेसाठी. आणि या सत्तेसाठी जो काही तुमचा अजेंडा आहे तो तुम्हीच कुठे तो अजेंडा नेऊन ठेवला, कुठे त्या अजेंड्याचा विषय आला किंवा तुमच्या आयडिओलॉजीचा काय संबंध आला. तुम्हाला सगळं चालतं आणि दुसऱ्यांनी जर युती केली तर ती अभद्र वाटते, ती किंवा त्यांना लोटांगण वाटतो आणि तुम्ही जबरदस्तीनं त्यांचे जाऊन पाय धरताय सत्तेसाठी, त्याला कुठला आपण शब्द वापरायचा. त्यामुळे ह्या टीकेला फार काही अर्थ नाही. इंडिया घटक पक्षाचे नेते म्हणून, महाविकास आघाडीचे नेते म्हणून हे भेटणं, चर्चा करणं, पुढच्या निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी ठरवणं हा त्याचा भाग असू शकतो. परंतु ते सहकुटुंब गेलेलं असल्यामुळे चर्चा अशी रंगलेली आहे की उद्धवजी स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठीचं लॉबिंग करण्यासाठी म्हणून दिल्लीत गेलेले आहे. नाही, लॉबिंग करायसाठी सहकुटुंबाची गरज कशाला पडते. असं आहे, दिल्लीत तशी ठाकरे घराणे फार काही जात नाही, पूर्वीपासूनचा इतिहास आहे. आणि गेले तर कुटुंबाला घेऊन गेले तर दिल्ली बघायसाठी गेले असतील. त्यामुळं त्याला वेगळ्या अर्थानं जोडणं कुटुंब आणि लॉबिंगचा विषय मला वाटतं की आत्ता तरी तो चर्चेचा विषय नाही. आम्ही तीनही पक्ष केवळ या महाभ्रष्टाचारी खोके सरकारला सत्तेतून हाकलण्यासाठी एकत्र यायचा निर्धार केला आहे. देशाच्या संविधानासाठी, रक्षणासाठी आम्ही एकत्र आलो. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आता एकत्र यायचं आहे. कारण महाराष्ट्र घाण ठेवला आहे गुजरातला, कुठे नेऊन ठेवला आहे माझ्या महाराष्ट्राला, घाण ठेवला आहे गुजरातला, अशी म्हणायची पाळी आली. सर्व आपण सगळं बघतो आहे. आणि अशा स्थितीत यामध्ये एकत्र निवडणुकीला सामोरं जाणं आणि एकत्ररित्या या निवडणुकीमध्ये मिळून काम करणं आणि या 40% कमिशनखोर सरकारला सत्तेतून हाकलणं हा एकच उद्देशाने आम्ही आता एकत्र येऊन काम करायचं ठरवलं. तर काल मुख्यमंत्र्यांवर एक पुस्तक प्रकाशन करण्यात आलं. त्या कार्यक्रमामध्ये 2 उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये अजित पवारांचं एक वाक्य खूप गाजत आहे, ज्याच्यात ते म्हणाले की जर देवेंद्रजींना उद्देशून ते असं म्हणाले की जर मला आधी माहिती असतं की काही आमदार घेऊन मुख्यमंत्री होता येतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असं त्यांचं वक्तव्य आहे. तर काय वाटतं त्यांच्या या वक्तव्यात? एक तर त्या वक्तव्यातून असं दिसतं की सत्ता ही सर्वोच्च त्यांना वाटते. त्यांना विचार, पक्षाची आयडिओलॉजी याच्याशी काही देणं घेणं नाही. मी फक्त सत्तेसाठी आलो, माझा जन्मच सत्तेसाठी झाला आहे, त्या विचारातली ती एक प्रेरणा दिसते. दुसरा विषय की तुम्ही अख्खा पक्ष घेऊन गेला असता, तुम्ही स्वतःला सिनियर म्हणलात, सिनियर होणे तुम्ही का झाला नाही. कारण हे एक स्पष्ट दिसते आहे की महाराष्ट्रातील एकूणच राजकीय जर अभ्यास केला असेल लोकांनी तर कुठल्या प्रवृत्तीला लोकांनी कुठे उभं करायचं हे ठरवलं. मुळात त्यांना मोठं व्हायचं होतं तर जे झाड भाजपचं आहे त्या झाडाच्या सावलीमध्ये काही झाडं जगू शकत नाही. झाडाच्या सावलीत दुसरं झाड जगत नाही. हा प्रयत्न कशासाठी केला त्यांनी. त्यांच्या गळ्यापर्यंत आत्ता अशी स्थिती आहे की अजितदादांना महायुतीमध्ये स्थान आहे की नाही इथपर्यंतची चर्चा आहे. आता ते त्यांना माहीत, त्यांची यात्रा ज्या निघत आहेत त्यांना त्यातून काय साध्य करायचं आहे त्यांना माहीत. पण मुळात 2 गोष्टी राजकारणात या ठिकाणी लक्षात आणल्या पाहिजे. आज जे नैराश्यपोटी त्यांच्या वक्तव्य जे निघत आहे म्हणजे ते सत्तेसाठी काहीही करू शकतो आम्ही, हा त्याचा स्पष्टपणे अर्थ आहे. दुसरा अर्थ यातून असं निघतो आहे की खंत आहे की आम्ही सिनियर आहोत तरी पण आम्हाला त्या स्थानापर्यंत पोहोचता आलं नाही. काही लोकांना दिल्लीमध्ये जाऊन लॉबिंग करणं, दिल्लीची दाढी पुरवणं हे बरोबर जमलंय. अजितदादा त्याच्यात थोडी कमी पडली असती. कारण काही लोकांना दाढी पुरवण्यात मजा असते, काही लोकांना दाढी ओढण्यात मजा येते. ते कुठल्या सदरात मोडतात मला माहीत नाही. त्यामुळे कदाचित त्यांची खंत ती आहे आणि शेवटपर्यंत ती खंत तशीच राहणार आहे. कारण आता ते दिसते, भविष्य तर फार काही दिसत नाही. ज्या पद्धतीनं पवारसाहेब लागलेत ह्यांची तिघांची स्थिती एकूण राजकीय ही महाराष्ट्रातून हद्दपारीसाठी आता
जनतेने केलेली तयारी दिसते. काल जे पुस्तक प्रकाशित झालं त्या पुस्तकाचं नाव आहे योद्धा कर्मयोगी एकनाथ शिंदे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी अजितदादांनी त्याच व्यासपीठावरून एक टीका सुद्धा केली, म्हणजे अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं की पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नाही. त्याला एक काम झालं, गरज सर्व वैद्य मरो, गरज संपली त्यांची फोटोची. जोपर्यंत गरज होती तोपर्यंत फोटो होता. आता पिक्चर कितीही काढा, पुस्तकं कितीही लिहा, हे शेवटचे मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना उद्याच्या दिवसाची तयारी या पुस्तकातली असते. आराम फरमाने के लिए किताबें लिखने पड़ेगी, किताबें लिखवानी पड़ेगी, पिक्चर निकालना पड़ेगा, पिक्चर बनाना पड़ेगा. हे चालून करूनही काही उपयोग होणार नाही, कारण परतीचा प्रवास हा लागलेला आहे, तो आता ठरलेला आहे. महाराष्ट्रातून यांना घरी बसवायचा निर्णय जनतेने लोकसभेत दाखवला आहे, तो विधानसभेत दाखवणार आहे. तुम्ही पुस्तकं लिहून किंवा पुस्तकं प्रकाशित करून महाराष्ट्रातील जनतेला खोटा इतिहास तुम्ही सांगू शकत नाही. त्यामुळे त्या पुस्तकातून जर बाळासाहेब गायब असतील किंवा आनंदजी दिघे गायब असतील तर तो विचारही गायब झाला आहे. आता चुकून फोटो छापायचे कदाचित दिले असतील प्रिंटिंगला, वळवळकरांचा आणि मोहन भागवतांचा, तेवढं राहून गेलं असेल तर ते फ्रंट पेजचा तो एक पान दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. आमचा सल्ला आहे की तो दुरुस्त करून टाका. एक सिनेमा आला, एक पुस्तक प्रकाशन झालं आणि मुख्यमंत्री अजूनही म्हणतायत की हा फक्त ट्रेलर होता, खरा पिक्चर अजून बाकी आहे. असं हे पिक्चर होता है. पिक्चर की स्टोरी सत्य है असत्य है हे लोक ठरवतात आणि पिक्चर हा 3 तासाचा असतो. रिअल लाईफ हा 70 वर्ष 100 वर्षाचा असतो. त्या 3 तासाच्या पिक्चरमध्ये लोक एंटरटेन म्हणून बघतात, करमणूक म्हणून बघतात, आनंद घेतात. त्यातून फार काही इतिहास वगैरे घडला हे विसरून जा. इतिहास घडल्याच्या गोष्टी नाही. तुम्ही यापूर्वी निघालेले पिक्चर पाहिलेत, द काश्मीर काय म्हणतो त्याला, काश्मीर फाईल, काय झालं, किती लोक आले, सगळ्यांनी बघितलं. कोणाकोणावर पिक्चर निघाले, त्यांची काय काय वाईट अवस्था झाली ते सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळं तुम्ही ते पिक्चर काढून हिरो बनण्यापेक्षा जनतेचा रिअल हिरो जो बनतो तो प्रयत्न करा. काल याच कॉन्टेक्स्टमध्ये लाडक्या बहीण योजनेवर ज्या पद्धतीनं विरोधक टीका करतात त्यावरून ते असं म्हणाले की सावत्र भावांपासून सावध राहा. माझ्या बहिणींनो, सावत्र भावांपासून, म्हणजे तो महाविकास आघाडीला टोला होता. कधी यांच्या सख्या बहिणी झाल्या? महाराष्ट्रातील 15,000 बहिणी ज्यावेळेस गायब झाल्या त्यावेळेस सत्ता राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नव्हती त्या बहिणींच्या इज्जतीची, बहिणींच्या संरक्षणाची. सामान्य कुटुंब, आज गरीब कुटुंब, मजदूर कुटुंब, काम करणारा मध्यमवर्गीय माणूस महागाईने झुंजतो आहे, फोडणीचं तेल वेळेवर मिळत नाही. असे सर्वेमध्ये 7% कुटुंब आले. महागाईच्या झाडा पोचल्यामुळे एक टाईम जेवणार आहे. त्यावेळेस यांना लाज वाटत नाही. महिलावरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र हा 2nd नंबरवर आला देशामध्ये. त्यावेळेस लाज वाटत नाही. लाज कशाची वाटून घ्यायला पाहिजे? 1,500 रुपये देऊन महिला दुसऱ्यांची लाज काढण्यापेक्षा ही 1,500 रुपये देऊन खरं म्हणजे महिलांच्या संरक्षणाची हमी दिली असती 1,500 देण्यापेक्षा, तर महिलांचा आशीर्वाद मिळाला असता. 1,500 काय होणार आहे? 1,000 रुपयाची साडी घेतली महिलांनी तर 18% GST आहे. 180 रुपये त्या गरीब महिलेच्या खिच्यातून, तिच्या पिशवीतून काढून घेताना तुम्हाला लाज वाटत नाही? GSTच्या रूपानं महागाई वाढवून दिली. कुटुंबाचं संपूर्ण कुटुंब एकूण त्यांना घरात चालवणं, घर चालवणं, गृहस्थी चालवणं अवघड करून सोडलंय. 2014 मध्ये गोड्या तेलाचे भाव 66 रुपये किलो होते, आता 170 रुपये किलो झाले. 400 रुपयाचा सिलेंडर तुम्ही आता 1,000 रुपये केलात. प्रत्येक गोष्ट वाढली. सिमेंट वाढलं, लोखंड वाढलंय, जीवनावश्यक वस्तू. 50 रुपयाची डाळ, चण्याची डाळ होती, आज 150 रुपये किलो झाली. हे सगळं दिसतंय कोण कसं चालवतंय कुटुंब. आणि 1,500 रुपये देऊन तीर मारल्याच्या गोष्टी सांगू नका. हे निवडणुकीपर्यंतच असणार आहे. अगदी तेलंगणा, आपल्या मध्य प्रदेशमध्ये 2 महिने झाले योजना बंद केली नाही, पण बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जात नाही, कारण तिजोरी ठणठणाट आहे. महाराष्ट्राची तिजोरी तशीच करून ठेवली आहे. लूटपाट करून, ओरबडून, लुटून, डाका टाकून, दरोडा टाकून तिजोरी साफ करण्याचं पाप झालेलं आहे.
काय राहिले तिजोरी. आणि दुसऱ्याकडे टीका करत असताना सावत्रभाऊ म्हणण्यापेक्षा तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील महिलांचे दुश्मन आहात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. तुम्हाला सत्तेत येऊन 2.5 वर्ष होत आहेत, त्यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण आठवली नाही. निवडणुकीच्या तोंडावर मात्र लोकसभेमध्ये जिरवल्यामुळं तुम्हाला लाडकी बहीण आठवली. हे महाराष्ट्रातील बहिणी विसरणार नाही. या भाऊ मतलबी आहे, हा भाऊ स्वार्थी आहे. भाऊ माझा मतं घेण्यासाठी मला 1,500 देतो आहे, ते निवडणुकीच्या तोंडावर देत आहे, हे माझ्या बहिणींनी समजलं आहे. त्यामुळं बहिणीचं संरक्षण करणाऱ्या भावाची तिला गरज आहे आणि तो भाऊ म्हणजे महाविकास आघाडी असणार आहे. आम्ही त्या महिलेचं संरक्षण करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. काय हिंमत वाढली सत्ताधाऱ्या पक्षांची. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कॅबिनमध्ये जाऊन महिलांना मारहाण करतो सभापती भारतीय जनता पक्षाचा. हे महिलांचं संरक्षण आहे? 1,500 रुपयांनी महिलांची इज्जत, महिलांना जाऊन पोलीस स्टेशनमध्ये मारण्याचं लायसन्स तुम्हाला दिलं आहे? 1,500 रुपये द्या बहिणीला आणि बहिणीलाच पोलीस स्टेशनमध्ये मारा, हे लायसन्स दिलं काय लिखित रूपात? कुठलं सांगायला, कुठल्या नाकानं सांगताय तुम्ही? महाराष्ट्राच्या महिलांची संरक्षणाची हमी द्या. महिलांना 1,500ची हमी नको आहे. आणि 1,500 होणार काय? आमची सरकार येऊ देत, आम्ही 3,000 रुपये देऊ. सर, एक प्रश्न की काल मार्टी ही स्थापन करण्यात आलेली आहे मुस्लिम समुदायासाठी. ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये अपयश आलं किंवा हा समुदाय एका महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला, त्या भीतीपोटी हे करण्यात आलेलं आहे का? आता उद्धवजी ठाकरेंना मुख्यमंत्री असताना कोणाच्या फौजेत म्हणून सांगत होते? सगळं महाराष्ट्र ऐकत होतं. आणि तुम्हाला ज्यावेळेस मताची गरज पडते तुम्ही कुठल्या स्तराला जाताय हेही आता महाराष्ट्र बघतोय. हाच निर्णय काँग्रेसने घेतला होता. त्यावेळेस आम्हाला मुस्लिम दर्जेने म्हणत होता. अल्पसंख्याक समाजाला न्याय देणं हा काय त्या समाजातील गरीब माणसाला, तरुण पोरांना, अशिक्षित माणसाला न्याय देणं एखाद्या अल्पसंख्याक समाजातील हा काय अन्याय असतो? किंवा त्या समाजात जसा तो माणूस आरोपी असतो? गरज आहे ती केली पाहिजे. ही मागणी मारडीची मी केली होती, त्यावेळेस विधानसभेमध्ये केली. पत्रव्यवहार मी केला होता की मुस्लिम समाजासाठी, इतर समाजासाठी ज्यावेळेस तारटी, बार्टी, सारथी, महाज्योती करतो त्यावेळेस अल्पसंख्याक समुदाय सुद्धा देशातला या मातीमध्ये जन्मला, त्यांना या पक्केप्रवाहात आणलं पाहिजे आणि त्यांच्या पोरांच्या शिक्षणाची सोय आणि सवलती दिल्या पाहिजे. ही मागणी सर्वप्रथम आम्ही केली होती, विजय वडेट्टीवारांनी सुद्धा केली होती. आज या मागणीकडे आम्ही एवढंच बघतो की चांगला निर्णय आहे, ही सद्बुद्धी त्यांना भेटू दे आणि मशिदीमध्ये जाऊन जे लोक निरपराध माणसाला मारतात आणि धर्मांधता माजवतात अशांना सुद्धा सद्बुद्धी देणारा कायदा त्यांनी आणावा. आणि महाराष्ट्रातील जनता ही एक पुरोगामी विचाराची जनता आहे. त्या जनतेच्या विचाराला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी, तर त्यांना चांगले दिवस येतील. 17 तारखेला लाडक्या बहीण योजनेचा पहिला 10,000 कोटी देण्याची तयारी सरकार आहे. मोठा गाजावाजा करणार आहे. मात्र अनेक विभागांचे फंड थांबून ठेवलेले आहेत. त्यामुळे स्कॉलरशिप महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कर्मचाऱ्यांचा पगार यावेळेस 30% कपात केला गेला. तुम्हाला कदाचित माहीत आहे की नाही मला माहीत नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारांच्या मध्ये 30% यावेळेस कमी फंड्स उपलब्ध करून दिले, म्हणजेच 30%नी कपात झाली. तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार देऊ नका, सत्तेसाठी मत मिळवण्यासाठी ते आता सॉंग काढला ना, कुठलं चाटलंय, म्हणजे नालायकपणाचा जो कळस आहे तो शब्दाचा वापर केला आहे. ही चाटाईची पाळी यांच्यावर येणार आहे. आता मला बोलता येत नाही पण त्यापेक्षा अधिकचा तीव्र शब्द वापरला गेला पाहिजे. अंगणवाडी सेविकांचे 3रा महिना झालाय, पैसे मिळत नाही. पोलीस पाटलांचे 4 महिने झाले, पैसे कर्मचाऱ्यांचे पगार नाही. पोलीस पाटील मानधन मिळत नाही त्यांचा. कोतवालांचे मानधन 2 महिने झालेत, मिळत नाही गरीब माणूस. हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तिजोरी साफ करून ठेवली आणि गाजावाजा करताय आणि सरकारी पैशातून तिजोरीतून लूट करून मत मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. केविलवाना प्रयत्न आहे हा. केविलवाना प्रयत्न यासाठी म्हणतो की हा शेवटचा प्रयत्न त्यांचा चालला आहे. 2.5 वर्ष लुटले. करोडो रुपयांनी महानगरपालिका कंगाल करून सोडली. राज्य सरकारमध्ये 7.5 लाखपेक्षा अधिकचं कर्ज करून ठेवलं. 1,27,000 कोटी व्याज आणि मुद्दल दर वर्षाला भरावं लागतं, महिन्याला, वर्षाला. हे सगळं जर काढल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती इतकी दोलायमान झाली आहे की पुढचा कार्यक्रम करू शकत नाही. MMRDA कडे 10,000 कोटी असताना 2 लाख कोटीचं तुम्ही
कर्ज काढून इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करताय. MSRDCमध्ये 1-1 लाख कोटीच्या रस्त्याची कामं काढलीत कर्ज काढून. काय महाराष्ट्राला गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, पण तुमच्या तिजोरीत असलेले पाहून उपाययोजना करणं तेवढंही आवश्यक आहे. म्हणून ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र खड्ड्यात घालण्याचं पाप या त्रिकुटाने केलेलं आहे. हे त्रिकूट महाराष्ट्राला उद्ध्वस्त करून जाईल. त्यामुळे जनतेने आता या त्रिकुटाच्या भानगडीत पडू नये अशी आमची विनंती असणार आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये संजय राठोड यांच्या विरोधामध्ये चित्रबाग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्यावरती सुनावणी पार पडली आणि काल त्यांच्याच वकिलांनी ही याचिका जी आहे ती माघारी घेतो किंवा यामध्ये निकाली काढावी अशा प्रकारची मागणी केल्यानंतर कोर्टानं संताप व्यक्त केला की परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते आणि कोर्टाला सुद्धा तुम्ही यामध्ये ओढता, मात्र हे खपवून घेणार नाही असं फटकारले. याचिका करताना मोठ्या प्रमाणामध्ये सजा कोर्टाने माझी विनंती असणार. आम्ही माननीय न्यायालयाला विनंती असणार. हे न्यायालयाचा वापर स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी करतात, त्यामुळे यांना चपराक देण्याची गरज आहे. ही प्रवृत्ती महाराष्ट्रात खूप वाढीस लागली. म्हणजे सत्तेसाठी सत्ता मिळवत सत्तेच्या विरोधात असताना भाषा आणि सत्तेत आल्यानंतरची भाषा जी बदलते, ज्या लोकांच्यावर गंभीर आरोप होते त्यांच्या मांडीला मांडी घालून बसताना वरून तोंड कव्हर करून जसं अभिमानाने आविर्भाव आणत उसणं महाराष्ट्राला दाखवण्याचं जे काही प्रयत्न ही मंडळीची करतायत, त्यांना कोर्टाने सजा दिली पाहिजे, मोठा जुर्माना ठोकला पाहिजे, नाहीतर किमान एक आठवडाभर तरी जलात ठेवलं पाहिजे. की प्रवृत्ती अशी खोटारडी प्रवृत्ती जी आहे ती वटणीवर या पद्धतीने आणली गेली पाहिजे. आरोप करायचे, नंतर मात्र पुन्हा त्या आरोपापासून त्या व्यक्तीमध्ये सत्तेमध्ये आल्याबरोबर किंवा सोबत आल्याबरोबर भूमिका बदलायची. हे मला वाटतं की आता त्याचं जे सॉंग आहे भाजपचा, तोच प्रयत्न मला वाटतं त्याचा तो चाटण्याचा प्रयत्न जो आहे तो चाटण्याचाच प्रयत्न यातून दिसतो आहे. आता काय चाटतायत, कुठलं चाटतायत मला माहित नाही, पण ते चाटण्याचा प्रयत्न चाटून बघितलं पहिल्यांदा, पुन्हा दुसऱ्यांदा ते वाईट चाटायला लागू नको म्हणून हा केविलवाना प्रयत्न असावा. पुढची बैठक कधी होणार आहे आणि पुढच्या मुद्द्यांवर 20 ते 22ला एक बैठक होईल, 27-28ला एक बैठक, 2 बैठक आहे महिन्यात. आणि कुठल्या जागेवर आता सध्या तुमचं? माझ्याकडे दुसरी बैठक एक तिकडे झाली. नाही पुढच्या सीटवर कुठल्या जागांवर म्हणजे 288 जागावर चर्चा होणार. डिस्प्युटेड जागा आहे का? डिस्प्युटेड 288 वर होणार. फॉर्म्युला अजून किंवा धोरण चर्चा झाली, ते धोरणाची चर्चा आम्ही ओपन करू शकत नाही, कारण पुढच्याची अजून चर्चाच नाही आहे महायुतीची. ते तर कोण आउट आहे कोण इन आहे काय सांगायचं. ते 20 तारखेला प्रचाराचा नाळा फुटणार, आता फक्त 10 दिवस राहिले, तर 16ला पुढची बैठक. जागा वाटप हे मिळणं किंवा ह्या आमच्या प्रायोरिटी नाही, ते आमचं होणार. आम्ही पार्लमेंटमध्ये दाखवून दिलं, आम्ही अगदी सर्च करून दिलं. अनेकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते की यांचं होणारच नाही, ते आम्ही करून दाखवलं. तेच करून दाखवू. आम्हाला आत्ताच्या जागा वाटपाचा तिढा काहीच वाटत नाही, त्यामुळे आम्ही एकत्रित्या एकत्र येतो. पहिले एकत्र सगळे 3 पक्ष येतो, विचाराने आणि मन घट्ट करून एकत्र येणं, ते बाकी प्रश्न सगळे सहज सुटू शकतात, आम्हाला माहिती विश्वास. सर, राज्यात सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी जी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राबवली जाते. मुंबईमध्ये महिला उमेदवार ज्या पोलीस भरतीसाठी आलेल्या आहेत त्यांना फुटपाथवरती झोपावं लागतं आणि प्रचंड मोठा त्रास सुद्धा या महिला उमेदवारांना सहन करावा लागतोय. निवाऱ्याची सोय नाहीये आणि स्वच्छतागृह. लाडकी बहीण, हे लाडकी बहीण आहे ना, यालाच लाडकी बहीण म्हणतात. ज्यांना महिलांच्या सुरक्षेची काळजी नाही, मुलींच्या संरक्षणाची चिंता नाही, ते कशी काय लाडकी बहीण म्हणू शकतात. आम्ही विरोध केला होता की पावसाळ्यात पोलीस भरती करू नका आणि पावसाळा झाल्यानंतर करा किंवा पूर्वी करा. निवडणुकीच्या तोंडावर जनतेने जिरवल्यावर हे सगळे काय जे उद्योग सुरू आहे त्यांना कोणाची चिंता नाही. आम्ही काहीतरी करतो ते दाखवायचं आहे, तो दिखाऊपणा आणि दाखवायसाठी कोणाच्या जीवाची पर्वा नाही, कोणत्या महिलेच्या नाही, मुलींच्या नाही, त्याची काळजी घ्यायची नाही. आणि आम्ही ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस ऐकायचंही नाही. हा अडेलतट्टूपणा जो काही आहे
तो यातून दिसतोय, तो एरोगन्सी दिसते सरकारची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.